शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता वरुड आणि राजुरा बाजारमधून आताच व्हिडिओ बघितला आहे. गारपीट झालेली आहे वरुड तालुक्यामध्ये. तर गारपीट केल्यानंतर मृगभारासाठी आपल्याला आता पाणी किती प्रमाणात गेलेलं आहे, जमिनीमध्ये ओल किती झालेली आहे, पाऊस किती पडलेला आहे हे चेक करणं गरजेचं आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये त्याच्यावरती फवारणी करून काम करणं गरजेचं आहे. त्याचप्रकारे आपल्याला अंबिया बहारामध्ये जर गारपीटचं प्रमाण जास्त झालं असेल तर आता लगेच एक फवारणी घ्यायची गरजेची आहे. त्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड म्हणजे ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कोसाईड झालं किंवा कॉपर WDG किंवा UPL कंपनीचं क्युप्रोफिक झालं, यापैकी एक कॉपर निवडायचं आहे. सोबत अँटीबायोटिक वेलेडामायसिन 2 ml प्रति लिटर पाण्याला, ब्ल्यू कॉपर घेतला 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला, WDG वाला कॉपर घेतला 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला. यापैकी कॉपरपैकी एक आणि अँटीबायोटिक एक घेऊन लगेच एक फवारणी करायची आहे. आणि पाऊस जर जास्त प्रमाणात झाला असेल मृगभाराकरिता किंवा लेवल जास्त गेली असेल 2-3 इंच 4 इंच जर पाणी गेलं असेल तर तिथे फवारणी करणं गरजेची आहे. जर तुमचा बाग ताणात व्यवस्थित असेल आणि येणारं पाणी समोरचं लवकरात लवकर येत असेल किंवा टेम्परेचर व्यवस्थित असेल तर आपल्याला तिथे फवारणी करणं गरजेची आहे. तुमची मृगभाराची परिस्थिती काय आहे आणि बागेमध्ये किती ओल गेली आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्यानुसार फवारणी सुचवतो. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि याच्यावर लगेच काम करणं गरजेचं आहे. धन्यवाद.